मी सौ शैलजा जतकर. श्री रामायणावरील प्रवचने, दिवस 5वा, भाग 1. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपण बघितलं, उजाडल्यावर लोक जागे होऊन पाहतायत तो राम लक्ष्मण दिसत नाही आणि रथाची चाकोरी अयोध्येच्या मार्गाने गेलेली दिसली. म्हणून ही सगळी मंडळी रथाचा मागोवा घेत परत अयोध्येच्या मार्गाला लागली आणि राम आपल्या पत्नी व बंधूसह शृंगवेर पुरीत आले. तिथे गुहकाने त्याचे स्वागत केले. गुहक हा फक्त कोळी नव्हता बरं. वाल्मिकी रामायणात गुहक हा दशरथ राजाचा मांडलिक होता म्हणले आहे. त्याने रामांना राजवाड्यात चलण्याची विनंती केली, परंतु रामांनी ती सौजन्यपूर्वक नाकारली. त्याने देऊ केलेला नजराणाही परत केला. त्या दिवशी रामांनी कंदमुळे आणि वनफळे सेवन केले. रामांची ही निस्पृहता प्रजाहित दक्ष पाहिले की छत्रपती शिवरायांची आठवण होते. या ठिकाणी त्यांच्या जीवनावर रामायणाचे संस्कार झालेले होते. छत्रपती ही पदवी धारण करणाऱ्या मस्तकावर जे छत्र धरले जाते ते त्याला सतत जाणीव देण्यासाठी की प्रजेवर सतत सुखाची सावली ठेवून तिचे सतत रक्षण करण्याचे तुझे कर्तव्य आहे. शृंगवेरपूरला आल्यानंतर रामचंद्रांनी आपला वेश बदलून तापस वेश धारण केला. गुहकाने नाव आणली. गंगा तीर पार करून जाण्यासाठी राम लक्ष्मण नावेत बसले. सीता नावेत बसण्यापूर्वी तिने गंगेची प्रार्थना आणि पूजा केली. तिला नवसही करता येते. ती म्हणते, गंगामाई, तुला आमच्या पूर्वजांनी आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी स्वर्गातून भूमीवर आणले. आता आम्ही तुझ्यावरून तरुण दंडकारण्यात 14 वर्षासाठी जाणार आहोत. तो संपल्यावर आम्ही सुखरूपपणे तुझ्या जलावरून तरून जाऊ. तेव्हा मी तुझी खणा नारळाने ओटी भरून तुला दही भाताचा नैवेद्य दाखवीन. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी सामान्य स्त्रीप्रमाणे सीतेने गंगेची प्रार्थना केली. स्त्रीने समर्थ बनले पाहिजे. स्वसंरक्षणक्षम स्त्री व्हावी. यामध्ये स्वतःच्या शरीराचे संरक्षण एवढाच अर्थ अभिप्रेत नसून स्वतःचे कुटुंब, कुलाचार, कुलपरंपरा याबरोबरच स्वराष्ट्राची प्रतिष्ठाही तिला रक्षण करता आली पाहिजे. राम सीता लक्ष्मणासहित नौकेतून दुसऱ्या तीराला आले. तो त्यांना पहिला आश्रम लागला भरद्वाज मुनींचा. त्यांनी सर्वांचे स्वागत केले आणि म्हणाले, रामा, तुझ्या आगमनाचे कारण मी अंतर्ज्ञानाने जाणले. आता मला काही सांगू नकोस, पण मी मात्र तुला एक गोष्ट सांगणार आहे. ही जनकपुत्री सीता एवढ्या अल्पवयात वनवासाचे खडतर जीवन जगण्यास पतिव्रता धर्माला जागून तुझ्या बरोबर आली आहे. तिने आपले पत्नी कर्तव्य चोख बजावले आहे. आता तूही पतिधर्माचे योग्य रीतीने पालन कर. तिच्या मनाला कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही याची काळजी घेणे तुझे कर्तव्य आहे. पती पत्नी धर्माची योग्य अशी कल्पना वनामध्ये राहणारे असूनही भरद्वाज मुनींना होती, हेच यावरून दिसून येते. भरद्वाजांच्या सांगण्याप्रमाणे राम लक्ष्मण सीतेसह चित्रकूट पर्वतावर आले. इकडे गुहकाने परत जाऊन रामांचा निरोप सुमंत्राला सांगितला. सुमंत्र अत्यंत जड अंतःकरणाने रिकामा रथ घेऊन अयोध्येत आला. अयोध्येत परत आलेल्या सुमंत्राने राजा दशरथांना रामचंद्रांचे कुशल सांगितले आणि म्हणाला, महाराज,
आपण मला सीतेचे मन वळवून तिला परत येण्यास सांगितले होते घेऊन, पण ती परत यायला तयार झाली नाही, म्हणून मी रिकामा रथ घेऊन परत आलो. हे ऐकून राजाला रामाच्या वियोगाचे दुःख तीव्रतेने जाणवू लागले. तो वृद्ध राजा पुत्रशोकाने विव्वल झाला. त्याच रात्री त्याचे देहावसान झाले. कौसल्याच्या महालातच त्याचा अंत झाला. आणि इकडे भरद्वाजांच्या सांगण्याप्रमाणे राम लक्ष्मण सीतेसह चित्रकूट पर्वतावर आले. इकडे चित्रकूटावर लक्ष्मणाने एक सुरेख अशी पर्णकुटी बांधून तयार केली. आपल्याला वाटेल 2-3 दालनांची पर्णकुटी कोणत्याही साधनांच्या अभावी कशी बांधली, परंतु वनवासाला निघताना त्यांच्याबरोबर 2 कुऱ्हाडी, 1 घागर आणि 1 पेटारा घेतलेला आहे. त्या दोघा बंधूंचे धनुष्यबाण आणि सीतेची वस्त्र या एवढ्याच गोष्टी त्यांनी बरोबर घेतलेल्या आहेत. वाल्मिकी रामायणामध्ये निसर्गाचे सुंदर वर्णन श्रीरामांच्या मुखी आलेले. यातून श्रीरामांची रसिकता, सौंदर्य दृष्टी दिसून येते. सीतेसह श्रीराम लक्ष्मण चित्रकूटाच्या मार्गावर असताना श्रीराम सीतेला म्हणाले, वैदेही, फुलांनी डवरलेली ही झाडे चमकत आहेशी वाटते. या वसंत ऋतूत हे किंशुक वृक्ष आपल्याच फुलांचे हार घालून उभे राहिल्यासारखे दिसतात. ही भल्ला तकांची, ही बिलवाची फळे आणि ही फुले कोणी हात लावलेली नसल्याने फलभाराने कशी वाकली आहेत पहा. आपण यांच्यावर सुखाने निर्वाह करू शकू. झाडावर भरून ठेवलेली ही मधाची पोळी कशी लटकत आहेत पहा. यांच्यातून द्रोण भरभरून मध सहज निघेल. हा सारस पक्षी ओरडत आहे. तिकडे मोर आपल्या केकांनी साद घालत आहे. या रम्य वनात जिकडे तिकडे फुलांचा सडा पडलाय. हत्तींचे कळप फिरत असलेला आणि पक्ष्यांच्या थव्याने गजबजलेला हा चित्रकूट पर्वत पहा. रामायण हे एक रससिद्ध काव्य आहे. याचा अनुभव वर्णन वाचताना येतोच. श्रीरामांनी सुमंत्रांजवळ माता पित्यांसाठी निरोप सांगितला आणि गंगा तटावरून परत फिरण्याची गुहकाला विनंती केली. त्यावेळी हा निरोप मी कसा सांगू? माझा रथ तुझ्या विना घोडे ओढतील तरी कसा? अयोध्यावासी किती दुःखी होतील असे म्हणून सुमंत्र विलाप करू लागला. श्रीरामांनी त्याचे सांत्वन केले. श्रीराम लक्ष्मण सीता गंगेपलीकडे पोचून दिसेनासे होईपर्यंत हा एकटक त्यांच्याकडे पाहत राहिला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि इकडे अत्यंत शोकाने राजा दशरथांचे देहावसान झाले. त्याच रात्री कौसल्याच्या महालातच त्यांचा अंत झाला. तिथे असलेल्या सुमित्रा व कौसल्या अत्यंत शोक करू लागल्या. दशरथाच्या निधनाची वार्ता वसिष्ठांना कळली. ते त्वरेने राजमहालात आले. महाराणी कौसल्याचे सांत्वन करून ते म्हणाले, हे राज्ञी, ही शोक करण्याची वेळ नाही. रघुकुलाला साजेशा धैर्याने याही वेळी तुला धैर्याने वागले पाहिजे. महाराजांच्या निधनाची वार्ता शत्रूला कळण्यापूर्वीच आपल्या राज्याला आधार निवडला पाहिजे. अयोध्येत अराज्य झाले आहे. सिंहासनाधिष्ठित राजे दशरथ स्वर्गवासी झाले आहेत. जो राज्यावर बसायचा तो राम वनात गेला आहे आणि जो भरत राजा होणार आहे तो अयोध्येत नाही. त्यामुळे आक्रमण होण्याची भीती आहे. लवकरात लवकर भरताला अयोध्येत आणले पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव. भरताला आणण्याकरता केकस देशाला जे दूत जातील त्यांनी ह्या गोष्टीची वाच्यता तिथे करता कामा नये. त्यांच्याबरोबर राजा अश्वपतीला नेहमीप्रमाणेच योग्य तो नजराणा पाठवावा.
म्हणजे त्याला या अनिष्ट प्रसंगाची शंकासुद्धा केकस राजाला येणार नाही. ही इतकी गुप्तता पाळण्याचे कारण काय? तर रामाच्या राज्याभिषेक प्रसंगी भरताला आजोळी पाठवले. सीतेच्या माहेरच्या माणसांना देखील आमंत्रण नव्हते. राज्यावर कोणी यावे वा कोणी येऊ नये या संबंधी अनेकांचे अनेक हितसंबंध गुंतलेले असतात. म्हणून ही गुप्तता. वसिष्ठांसारखा मुत्सद्दी पुरुष या राज्याला लाभला, त्यांचे अकल्याण कधीच होणार नाही. त्यांच्या सर्व वर्तनातून आपल्याला राजकारण पटुत्वाची परिसीमा दिसून येते. केकस देशाला रथ घेऊन राजदूत निघाले. ते भरताला घेऊन परत येईपर्यंत राजाचे शव तेलाच्या डोणात ठेवल्याने सुरक्षित राहील असे वसिष्ठांनी सुचवले. भरत आजोळी असताना त्याला स्वप्न पडले की त्याच्या वडिलांना कुणीतरी तेलाने आंघोळ घातली आहे. लाल फुले वाहून त्यांच्या कपाळी गुलाल बुक्का वाहिलेला आहे. असे विपरीत स्वप्न पाहून भरत अस्वस्थ झाला. स्वप्नाची हकीकत मामाला सांगून भरत म्हणाला, माझे मन इथं लागत नाही, मला लवकरच अयोध्येला पोहोचव. या घटनेनंतर 2च दिवसात भरताला रथ घेऊन बोलवायला आलेला आहे. भरताने दूताला विचारले की तू एवढ्या तातडीने कसा आलास? त्यावर महाराजांनी पाठवले एवढेच उत्तर त्याने दिले. भरत शत्रुघ्नांनी त्याला नाना प्रश्न विचारले, पण त्याने आपल्या पदरचा एकही शब्द सांगितला नाही. जो निरोप वसिष्ठांनी दिला तेवढाच त्याने कथन केला. भरत व शत्रुघ्न रथात बसून अयोध्येत आले. नगराच्या वेशीत प्रवेश केल्यावर बदललेले वातावरण पाहून भरताच्या मनात शंका आली. सदैव प्रसन्नतेने नटलेली वैभव संपन्न अयोध्या म्लान वदनी भासत होती. मार्गात भेटणारे नगरवासी खाली मान घालून नजर चुकवून जात होते. राजवाड्यात आल्यावर तो घाईघाईने मातेच्या महालात गेला. तिला वंदन करून त्याने अधीऱ्या स्वरात पिताजी कुठे आहेत म्हणून विचारले. भरत अयोध्येत आल्यावर कैकेयीला अतिशय आनंद झाला. तिनेच दशरथाच्या मृत्यूची बातमी भरताला सांगितली. कैकेयीने थोड्या उत्साहात भरताला सांगितले, बाळा, या अयोध्येचे निष्कंटक राज्य तुला मिळावे, त्याचा उपभोग घेता यावा म्हणून मीच महाराजांकडून वर मागून घेऊन रामाला वनवासाला पाठवले. राजाची उत्तरक्रिया कर आणि स्वतःला राज्याभिषेक करून घे. मातेचे हे उद्गार ऐकून भरताच्या अंतःकरणाला शेकडो इंगळ्या डसल्यागत वेदना झाल्या. अतिशय दुःखाने संतप्त झालेला भरत म्हणाला, आजवर कोणत्याही आईने केले नसेल असे अघटित कर्म तू आपल्या पुत्राच्या सुखासाठी केलेस. देवतुल्य अशा पुत्राला वनात पाठवून त्या योगे आपल्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत होऊन तू माझ्या सुखाचा पाया चांगलाच भक्कम केला आहेस की ग. असा वर मागताना हे पापिणी कुलंकिनी तुझी जीभ गळून का नाही पडली? भरताने कैकेयीची निर्भत्सना केली आहे. हे खड्ग उपसून तुझा प्राणच घ्यावा वाटतोय. पण माझ्याप्रमाणेच तू रामचंद्रांचीही माता आहेस. ते मला मातृघातकी म्हणून दोष देतील एवढ्याच साठी मी तुला मारित नाही. तूच आता या राज्याचा उपभोग घे. रामचंद्रांच्या चरणा वाचून मला अन्य काहीही प्रिय नाही. मी वनात जाऊन त्यांना घेऊन येतो. त्यांची मी क्षमा मागतो. या राज्यावर त्यांचाच हक्क आहे. अगं, तुला आई म्हणायची सुद्धा मला लाज वाटते. असे म्हणून भरत कौसल्या मातेचे चरण दर्शन घेण्याकरता निघाला. तो शत्रुघ्न अत्यंत क्रोधित होऊन मंथरेला केस धरून ओढून आणून ताडण करीत जाब विचारत होता. त्याला समजले होते
रामाच्या वनवासाला मंथरा ही दासीच कारणीभूत आहे. शत्रुघ्न हा लक्ष्मणाचा सख्खा भाऊ. या लक्ष्मणासारखाच तो अति प्रेमळ पण शीघ्र कोपी होता. या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने दिवस 5, भाग 2. रामाच्या वनवासाला मंथरा ही दासीच कारणीभूत आहे. शत्रुघ्न हा लक्ष्मणाचा सख्खा भाऊ. लक्ष्मणासारखाच तो अति प्रेमळ पण शीघ्र कोपी होता. लक्ष्मणाचे जसे रामावर तसे शत्रुघ्नाचे भरतावर प्रेम होते. भरत त्याला म्हणाला, अरे स्त्री ही अवध्य आहे. स्त्रीवर हात टाकल्याचे कळल्यावर रामचंद्रांना ते आवडणार नाही. हे ऐकताच शत्रुघ्नाने हात आवरता घेतला आणि मंथरेला म्हणाला, ज्या रामाला तू दुःख दिलेस त्याच्याच कृपेने आज तुझे प्राण वाचले आहेत. शत्रुघ्न कैकेयीला कठोर शब्द बोलला. त्याने तिचा धिक्कार केलेला आहे. त्याच्या शब्दाने भयभीत होऊन कैकेयी गांगरून जाऊन पुत्राला शरण गेली. असाच लक्ष्मण देखील महाकोपिष्ट असल्यामुळे सुमित्रेने त्याला रामाबरोबर वनात जाण्यास आडकाठी केली नाही. प्रेमळ आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाची सुमित्रा नावाप्रमाणेच सुमित्रा होती. द्वेष, मत्सर तर तिला शिवलेही नव्हते. आपल्या मुलाला लक्ष्मणाला निरोप देताना तिने अतिशय मोलाचा उपदेश केला आहे. लक्ष्मणा, तू तुझ्या मोठ्या भावाबरोबर वनात जातयस. त्याची सर्व प्रकारे सेवा करणे हे तुझे कर्तव्यच आहे. तो मोठा भाऊ नसून वडीलच आहेत आणि भ्रातृपत्नीला माझ्या ठिकाणी मानून तू तत्परतेने तिची आज्ञा पालन कर. अरण्य ही अयोध्याच आहे असे मानून आनंदाने राहा. वसिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे भरताने महाराजांच्या देहावर अग्निसंस्कार करून आपले कर्तव्य यथासांग पार पाडले. त्यानंतर वसिष्ठांनी सांगितले, भरता, आता तुला राज्याभिषेक केला पाहिजे. आपण त्या तयारीला लागूया. यावर भरताने त्यांना नम्रपणे सांगितले, गुरुश्रेष्ठ, देशाला राजा हवा ही गोष्ट खरी आहे, पण मला राज्याभिषेक करून घ्यायचा नाही. ज्याचा या सिंहासनावर खरा हक्क आहे त्या रामचंद्राला आपण वनातून परत आणू आणि त्याचीच या सिंहासनावर स्थापना करू. वसिष्ठांनी आणि मंत्रीगणांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे करावे. राज्य देखील राजा वाचून ठेवणे योग्य नाही. या आणि अशा अनेक प्रकारांनी भरताला सांगून पाहिले, परंतु भरताचा निश्चय ठाम होता. तो आपल्या निश्चयापासून यत्किंचितही परावृत्त झाला नाही. तेव्हा वसिष्ठ ऋषी, कित्येक मंत्री, राजकुटुंबातील अनेक मंडळी भरतासह रामाला आणायला म्हणून निघाली. शृंगारलेला रथ, त्यावर अयोध्येचे निशाण, त्या रथामध्ये भरत व राजस्त्रिया आणि इतर अनेक रथातून मंत्री, ऋषी, नगरातील श्रेष्ठ पुरुष असा मोठाच समूह अयोध्येबाहेर पडला. बरोबर पायी चालणारे कित्येक सेवक, सैनिकही आहेत. ही सर्व मंडळी शृंगवेरपुराच्या जवळ येताच तिथला राजा गुहक आपल्या अनुयायांबरोबर सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घ्यावा असे ठरवले. रथावरच्या अयोध्येच्या ध्वजावरून भरतच ससैन्य येत असावा आणि ते देखील अरण्यात रामाचा परस्पर निकाल लावून आपले राज्य निष्कंटक करावे म्हणून येत असावा असा विचार गुहकाच्या मनात आला. त्याने लगेचच आपल्या सहकाऱ्यांना शस्त्रसज्ज राहण्याचे आदेश दिले. गुहक म्हणाला, भरत रामाचा मित्र म्हणून आला असेल तर त्याचे आपण स्वागतच करू, पण तो शत्रू म्हणून आला असेल तर मात्र त्याचे निवारण करणे भाग आहे.
गुहकाने भरताची नगराच्या वेशीवरच भेट घेतली. भरत म्हणाला, गुहका, मी कितीही जीव तोडून सांगितले तरी माझ्या मातेमुळे घडलेल्या विपरीत घटनेमुळे माझ्या बोलण्याने तुमचे मन निशंक होणे कठीण आहे. पण मी खरोखरच रामाला नेण्यासाठी आलो आहे. भरताच्या उद्गारांनी गुहकाचे समाधान झालेले. त्याने सैन्य व राजकुटुंबीय मंडळींसाठी 500 नावा तयार केल्या. परत इराला गेल्यावर रामाप्रमाणेच ती मंडळी भरद्वाज मुनींच्या आश्रमात त्यांचे दर्शन घेऊन रामाचा ठाव ठिकाणा विचारून चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला आले. पण एवढा मोठा चित्रकूट पर्वत, एवढी दाट वृक्षराणी, त्यात रामाची छोटीशी पर्णकुटिका कशी सापडणार? पण भरताने निराश न होता प्रयत्न चालू ठेवला. दूरवर काही वल्कले झाडावर वाळत असलेली त्याला दिसली. पर्वताच्या पायथ्याशी मंदाकिनी वाहते. तिचे जल नेण्यासाठी लक्ष्मण येत असावा. वसिष्ठांनी असे सांगितल्यावर भरतासह काही मंडळी त्याप्रमाणे मार्ग शोधत चित्रकूटावर चढू लागली. चित्रकूटावर असलेल्या लोकांना पायथ्याकडून येणारा धुरळा दिसत होता. तो कसला आहे हे पाहण्याकरता लक्ष्मण एका उंच अशा वृक्षावर चढला. त्यावेळी दुर्बीण नव्हती. त्याला अयोध्येच्या रथावरचे निशाण चटकन ओळखता आले. क्षणात त्याच्या लक्षात आले की हा भरतच आपला माग काढीत आला आहे. तो झरझर खाली आला आणि रामांना म्हणाला, पहा रामा, खाण तशी माती. भरताबद्दल तुम्हाला फार भरोसा होता ना? तो भरतच तुमचा समूळ नाश करण्यासाठी ससैन्य इतक्या लांब आलाय. राम स्मितवदनाने ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील शांत भाव पाहून लक्ष्मण अधिकच संतापला. राम म्हणाले, अरे, तू अजून भरताला पूर्ण ओळखले नाहीयेस. लक्ष्मण तरीही शांत होईना. तो म्हणाला, रामा, मी धनुष्य बाण घेऊन झाडावर चढतो आणि तिथल्या तिथेच भरताला वित्त करून टाकतो. राम म्हणाले, थांब लक्ष्मणा, मी त्याला असे सांगतो की तू माझ्याजवळ इथे राहा आणि लक्ष्मणाला अयोध्येचे राज्य करू दे. माझ्या या सांगण्यावर भरत हात जोडून म्हणेल की रामा, तुमची आज्ञा मला शिरसावंदी आहे. लक्ष्मण शांत झाला. रामांनी इतक्या विश्वासाने भरताचा निर्वाळा दिलेला, यावरून एकमेकांची अंतःकरणं एकमेकांनी किती गाढ ओळखलेली होती. एकमेकांमध्ये किती प्रेम होतं, परस्परांवर केवढा विश्वास होता, या गोष्टी जीवनात लाभणं हे फार मोठ्या भाग्याचं लक्षण आहे श्रोते हो. लक्ष्मण पर्णकुटीजवळ थांबला आणि आपल्या प्रिय कनिष्ठ बंधूला पाहण्यासाठी आतुर झालेले प्रभू श्रीराम चित्रकूट पर्वत उतरू लागले. इकडे भरत चित्रकूट चढत होता. अनेक संमिश्र भावनांनी त्याचे मन भारावून गेले होते. रामाचे दर्शन होणार हा आनंद तर मातेमुळे म्हणजेच पर्यायाने माझ्यामुळे अरण्यात येऊन पडावे लागले होते. याचे अतीव दुःख, या परस्पर विरोधी भावनांनी त्याचे अंतःकरण गळबळून गेले. डोळ्यातील अश्रू हातांनी निपटीत तो शक्य तितक्या भरभर चालत राहिला आणि अगदी अल्पावधीतच त्याचे सावळे सुखनिधान बाहू पसरून त्याच्याकडेच येताना त्याने पाहिले. एखाद्या निरागस बालकाने मातेकडे झेप घ्यावी त्याप्रमाणे भरताने रामा म्हणून एकदम रामांच्या पायांना मिठी घालण्याकरता धाव घेतली. पायाशी मिठी घालू पाहणाऱ्या भरताला रामचंद्रांनी आपल्या हृदयाशी घट्ट धरले. प्रेमळ प्रभूंचे आणि भक्ताचे मिलन झाले. दोघांच्याही नेत्रातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. रामचंद्रांच्या पवित्र अश्रूंचा अभिषेक सरल हृदयी भरताच्या मस्तकावर होत होता. धन्य तेथील त्या लता, वृक्ष, वेली, पशुपक्षी नि पाषाण सुद्धा, ज्यांच्या समक्ष राम भरत यांची अलौकिक अतुलनीय अशी भेट घडली.
रामचंद्र विचारतात, भरता, तातांचे कुशल आहे ना? साश्रू नयनांनी भरताने आपल्या वडिलांचे देहवसान झाल्याची दुःखद घटना रामांना सांगितली. अत्यंत शोकमग्न झालेल्या रामांचे भरताने सांत्वन केले. चित्रकूटाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी वाहत होती. तिथे ऋषींसह व राजकुटुंबीय मंडळी आली होती आणि रामचंद्रांनी तिथे आपल्या पित्याला यथाविधी पिंडदान केले. श्राद्धादी कर्म आटपून सर्वजण चित्रकूटावर परत आल्यावर भरत म्हणाला, रामा, मी आपल्याला परत नेण्यासाठी आलो आहे. राज्य आपले आहे, आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. राम अनुकूल उत्तर देईनात. तेव्हा भरत दृढ निश्चयाने म्हणतो की, रामचंद्रा, आपण माझी विनंती मान्य करेपर्यंत मी आपल्या पर्णकुटीसमोर दर्भासन घालून अन्न पाणी वर्ज करून बसून राहील. श्रीराम म्हणतात, मग तुला कर्तव्यच्युती, आज्ञाभंग आणि प्रायोपवेशन हे तीनही दोष लागतील. ही मरण्याची भाषा धर्मप्रवृत्त क्षत्रियाच्या मुखात शोभत नाही. श्रीरामापेक्षा भरतापुढे बिकट प्रश्न पडला होता. रामांना स्वार्थाची अभिलाषाच नसल्यामुळे त्यांचा राज्य त्यागाचा निश्चय झाला होता. भरताची निरभिलाषी प्रवृत्ती होती, पण केवळ राज्य त्याग करून त्याच्या पुढचा प्रश्न सुटणार नव्हता. कैकेयीने राजाकडून वर मागून घेतले तेव्हा भरत आजोळी गेला होता. म्हणजे आईने मुलाची संमती गृहीत धरली होती आणि भरताचे स्वतःचे मत व्यक्त होण्यापूर्वीच श्रीराम वनवासाला निघून गेले होते. भरत कैकेयीला म्हणतो, हे पापिणी, मी तुझी इच्छा कधीही पूर्ण करणार नाही. तू माझ्यावर माझा अंत करणारे संकट आणले आहेस. म्हणून तो म्हणतो, तुझ्या पापामुळे माझा पिता मृत झाला आणि श्रीराम अरण्यात गेले. त्यामुळे माझी अपकीर्ती तू जगात केली आहेस. श्रीरामांना परत आणण्यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. म्हणून श्रीराम म्हणतात, सर्वच बंधू भरतासारखे असतात असे नाही. भरताचे नाव श्रीरामाबरोबर इतिहासात अक्षय झाले. शेवटी श्रीराम भरताचा आग्रह पाहून त्याला म्हणतात, भरता, पितृ आज्ञा पालन करण्यासाठी मी वनात आलो, पण त्याचबरोबर मला सत्यवादित्व मिथ्या करायचे नाही. म्हणून मला 14 वर्ष वनात राहिले पाहिजे आणि वडिलांचे सत्यसंधत्व सिद्ध व्हावे म्हणून तुलाही अयोध्येचे राज्य केले पाहिजे. नवे नवे केलेच पाहिजे. भरताचा नाईलाज झाला. रामाचा वनवास आणि भरताने राज्य करणे या गोष्टी अटळ आहेत हे त्याला पटले आणि मग तो म्हणाला, रामा, आपली आज्ञा म्हणून आपली ठेव असे अयोध्येचे राज्य मी सांभाळीन. पण 14 वर्षे संपून 15व्या वर्षाचा उगवलेला सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी आपण आला नाहीत तर मी अग्निकाष्ठ भक्षण केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी श्रीराम त्याला वचन देतात, 14 वर्ष पूर्ण झाल्यावर 15व्या वर्षी मी राज्य घेईन. भरत म्हणाला, आईमुळे मला जो कलंक लागला तो धुवून काढण्यासाठी मी तपश्चर्या करीन. मी राज्याचा उपभोग घेणार नाही. गावाच्या बाहेर राहून मी राज्य चालवीन. रामा, तुमच्या पादुकांची राजसिंहासनावर प्रतिष्ठापना करून मी नंदीग्रामात राहीन. त्याप्रमाणे भरताने राज्य सांभाळले. केवढे उदात्त जीवन आहे हो. ऐन तारुण्यात आयते चालून आलेले राजपद. अशा परिस्थितीत राज्याचा त्याग करणे सोपे आहे का? पण राम जीवन घडते तेव्हा भोवतालची अन्य व्यक्तिमत्वे देखील त्याच पातळीवर असावी लागतात.
आजकाल राज्यासाठी भावाभावात युद्ध, एकमेकांच्या जीवावर उठणारे, वडिलांना तुरुंगात टाकून राज्य मिळवणारे असे अनेक दाखले इतिहासात सापडतील. परंतु भरत मात्र श्रीराम 14 वर्षांनी परत आले नाहीत तर अग्निप्रवेश करणार होता. भरताने रामांकडून वचन घेतले, त्यांच्या पादुका मस्तकी धारण केल्या. यापुढील भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने, दिवस 5, भाग 3. भरताने रामांकडून वचन घेतले, त्यांच्या पादुका मस्तकी धारण केल्या. त्या रथात ठेवून स्वतः त्यावर चामरे ढाळीत सर्व मंडळींसह अयोध्येत आला. आणि अयोध्येत येताच त्याने सिंहासनावर पादुकांची स्थापना केली आणि स्वतः सेवा करण्याकरता रामांसारखाच तापसवेश धारण करून कंदमुळांचे सेवन करून तो राजधानीजवळच्या नंदीग्राम नावाच्या गावात राहू लागला. भरत हा उदात्त बंधू, संस्कृतीचं लेणं आहे. असा भाऊ, अशी निष्ठा, त्याचे चरित्र आणि चारित्र्य जगात शोधून सापडणार नाही. निष्ठा आणि चारित्र्य यांच्या साह्याने त्याने स्वतःचा कलंक धुवून टाकला. भरतासारखा भाऊ सर्वांनाच प्राप्त होत नाही, हे श्रीरामांचे उद्गार बरेच काही सांगून जातात. महान विभूतींच्या चारित्र्याच्या अनुकरणातून राष्ट्र घडते, ते असेल. त्यासाठी रामायणाचे संस्कार हवेत आणि म्हणून आपणही फक्त त्याचाच आदर करून ते आचरणात आणले पाहिजे. त्यातच आपले स्वतःचे, कुटुंबाचे, पर्यायाने समाजाचे सुख, हित सामावलेले आहे. यासाठी सत्संग फार महत्त्वाचा. सत्संगात संतांच्या, सद्गुरूंच्या सानिध्यात राहायला हवे. पण आत्ताच्या काळात खरा सद्गुरू भेटणे भाग्यानेच घडते. पण म्हणून निराश न होता संतांनी आपल्यासाठी जी विपुल ग्रंथ संपदा निर्माण करून ठेवली आहे, तिच्या सानिध्यात राहावे. त्याचा मनापासून समजून घेऊन अभ्यास करून ते आत्मसात करावे. श्री समर्थांनी लिहिलेला दासबोध ग्रंथ उत्तम मॅनेजमेंट गुरु म्हणून खरं तर अभ्यासक्रमात त्याचा समावेश झाला पाहिजे. तर श्रीमद भागवत जीवन जगावं कसं परिपूर्णतेने, भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचे पाठ देऊन मृत्यूचा सुद्धा सोहळा व्हावा, हेच तर त्यातून शिकायचे. तर भगवद्गीता उत्तम मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे. श्री समर्थांनी लिहिलेले मनाचे श्लोक एखाद्या सायकॅट्रिस्टने केला नसेल एवढा मनाचा विचार यातून केलेला दिसून येतो. हे सगळे ग्रंथ बासनात बांधून पूजेत ठेवणे किंवा वृद्धपणी आता काय करायचे तर ग्रंथ वाचते, यासाठी मुळीच नाहीत, तर ते वयाच्या 10व्या वर्षीच मुलांच्या हातात ठेवले पाहिजेत. आणि मग उत्तम संस्कारांची ही पिढी आपणा स्वतःला, कुटुंबाला आणि राष्ट्राला उन्नतीच्या, प्रगतीच्या मार्गावर निश्चितपणे घेऊन जाईल. तपश्चर्या वैयक्तिक, पण सत्संग सगळ्यांच्या तोंडून राम वदवून घ्यायचा. एकट्याने भजन, भक्ती, साधना करण्यासाठी दृढ निश्चय लागतो. सर्वसामान्य माणसाला प्रपंच करताना ते जमेलच असे नाही, पण सगळ्यांनी मिळून या गोष्टी करताना प्रचंड ऊर्जा शक्ती निर्माण होते. श्रीकृष्णानेही संघशक्तीचा उपयोग सर्वसामान्यांसाठी, सर्वसामान्यांची शक्तीची जाणीव करून देऊन केलेला आहे. दहीहंडी हे त्याचे अगदी छानसे रूप आहे. तर निसर्गाच्या ढगफुटीवर रौद्र रूपावर केलेली मात याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून गोवर्धन उचलण्याची प्रेरणा कृष्णाने दिली.
स्वतः मात्र निमित्त मात्र म्हणून करंगळीचा वापर केला. याच न्यायाने, एकाच ध्येयाने प्रेरित होऊन भारतातील 130 कोटी लोकांची शक्ती एकाच वेळी वापरली गेली तर चमत्कार घडेल. एकाच लक्ष्यावर मनाच्या सर्व विचारांच्या शक्ती केंद्रित करून हवे ते साध्य साधता यायला हवे. गोवर्धन पर्वत उचलताना एकमेकात वाद असणारे तिथे अनेक जण असतीलही, पण या सर्वांनी एकाच दिशेला शक्ती लावली तेव्हा चमत्कार घडला. हे लक्षात घ्यायला हवे. कुटुंब प्रमुख किंवा एखाद्या ग्रुपचा नेता धरणाच्या भिंतीसारखे कार्य करतो तेव्हा मात्र लोकांच्या शक्तीचे अथांग क्षेत्र तयार होते. यात नेत्याची भूमिका फार महत्त्वाची असते. एखाद्या कार्याला लोकांचा सहभाग फार महत्त्वाचा. राष्ट्रातील राम जागा करण्यासाठी डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय सत्संग केला. क्रांतिकारकांनी, युगपुरुषांनी राष्ट्रीय सत्संग केला, तर संतांनी धार्मिक सत्संग जागा केला. कुटुंबाचा सत्संग जागा करण्यासाठी राम जागा ठेवायचा आहे. 1 तास सत्संगासाठी, राष्ट्र कार्यासाठी, शाखेसाठी, समितीसाठी द्यायचा आहे. मनाची धारणा, निग्रह कायम पाहिजे. गुणग्राहक प्रजा, धर्मनिरपेक्ष सुजाण अशी अयोध्येची प्रजा राजा झाला तरी वनवासी झाला. एकदा वनवास रामरायांनी स्वीकारला. आपल्या मातेला कैकेयीला दिलेले वचन पालन केले. तिथे कैकेयीचे थोडेच हेर नेमले होते रामावर लक्ष ठेवायला, पण मनाचा हेर महत्त्वाचा. सुग्रीवाला राज्याभिषेक करून त्याचं राज्य त्याला मिळवून दिले, पण श्रीरामांनी त्याच्या किष्किंधा नगरीत प्रवेश केला नाही. तसेच दुर्दम्य आत्मविश्वास असणारी सीतामाई अयोध्येहून वनवासाला जाताना गंगामाईला प्रणाम करून आमचे रक्षण कर, आम्ही 14 वर्षांनी परत सुखरूप यावे म्हणून प्रार्थना केली. राष्ट्रप्रेम, जाज्वल्य निष्ठा सीतामाईच्या ठिकाणी आहे. रामांच्या जीवनाचे मर्म हे की कर्तव्याची धरुनी कास, राम स्वीकरी हा वनवास. कर्तव्याची जाणीव नसते, पण हक्कांची जाणीव प्रथम होते. हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव संपूर्ण कुटुंबाची आणि समाजाची आहे. आजकाल बहुतेक ठिकाणी फ्लॅट संस्कृती उदयाला आली. सगळंच फ्लॅट. फ्लॅटच्या दारासारखीच मनाची ही दारं बंद. कारगिलचे युद्ध झाले. अगदी लहान वयाच्या जवानांनी प्राणांचे बलिदान केले. तिरंग्यामध्ये आणले जाणारे त्यांचे मृतदेह पाहताना अंतःकरण पिळवटून निघत होतं. त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली म्हणून कारगिल परत मिळवण्यात यश आले. त्यांच्यामुळेच आपण स्वस्थ जीवन जगू शकतो. पण कारगिल श्रद्धांजलीला 5-6 लोकांचीच उपस्थिती. राष्ट्रावर आमचा हक्क आहे, मग श्रद्धांजलीचे कर्तव्य नाही का? राजा दशरथ वृद्ध झाला होता. आता रामाला राज्यावर बसवावे असा विचार त्याच्या मनात आला होता. पण घराणेशाही नाही. जनमताला राजा दशरथाने विचारणा केली आहे, आपलं मत काय आहे? आणि जनमताचा कौल मिळाला. ते म्हणाले, रामासारखा धर्मनिष्ठ, न्यायनिष्ठ, तत्वनिष्ठ तरुण राजा राम आम्हाला मिळत असेल तर आम्ही नाही का म्हणावे? राजा दशरथाने रामाला सांगितले, रामा, प्रजानुरंजन हेच राजाचे कर्तव्य आहे, हे मी तुला पिता म्हणून सांगतो.
राजा दशरथाला भेटायला त्याच्या महालाकडे रथातून निघालेल्या रामाला पाहण्यासाठी सुपात लाह्या ठेवल्यावर सूप जसं फुलल्यासारखं दिसतं ना, तशी अयोध्या राजा रामाला पाहण्यासाठी उत्सुक झाली होती. सगळी अयोध्या नगरी मोठ्या उत्साहाने आनंदाने सजली होती. कैकेयीच्या महालात राजा दशरथ होते. ते काहीच बोलू शकत नव्हते. रामांनी आपल्या मायतातांना प्रणाम केला आणि कैकेयीला विचारले, माते, पित्याची काय आज्ञा आहे ते तू मला सांग. त्यांना बोलणे शक्य होत नाही, तर तू सांगितलेस तरीही मी त्याप्रमाणे वर्तन करीन. तुझ्या आज्ञेचे पालन करीन. तेव्हा कैकेयीने रामाला वल्कले धारण करून 14 वर्षे वनवास आणि भरताला राज्य मागून घेतले. खरे लोक आपल्या वचनापासून दूर होत नाहीत. राजा दशरथ, मी प्रजा, मला त्यांची आज्ञा मानली पाहिजे. राजा दशरथ गुरु, मी शिष्य. दशरथ पिता, मी पुत्र. ही 3 बंधने मला पाळलीच पाहिजेत. म्हणून आपल्या मातेचा निरोप घेऊन, तिला वंदन करून सीतामाईचा निरोप घेण्यासाठी श्रीराम तिच्या महालात आले. अयोध्यापती श्रीराम आणि मी राज्ञी सीता, याच आनंदात ती सजली होती. श्रीरामांनी जेव्हा तिला निरोप घेण्यासाठी आलो आहे, 14 वर्षे वनवासाला पितृ आज्ञेने वल्कल धारण करून निघाले आहेत हे सांगितले, तेव्हा सीतामाई म्हणाल्या, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. उंबरठ्यावरची पणती जशी आत बाहेर सर्वत्र प्रकाशते, त्याचप्रमाणे स्त्रीने सासर माहेरची नाती सांभाळली पाहिजेत. दोन्हीकडचा प्रकाश व्यवस्थित सांभाळता आला पाहिजे. विवाह झाल्यापासून भरत हा आपला भाऊ शत्रुघ्नासह आजोळी राहिला होता. 10-12 वर्षाच्या या ताटातुटीमुळे भरताच्या निष्पाप हृदयाची अयोध्येमध्ये कुणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे त्याच्याबद्दल कुणालाच, अगदी लक्ष्मणाला सुद्धा विश्वास वाटला नाही. अयोध्येतील प्रतिकूल परिस्थिती भरताच्या लक्षात आली असेलच, पण त्यापूर्वीपासूनच भरताची रामावर अनन्य भक्ती आहे. तो फार भावूक आहे. रामांचे चित्र ठेवून तो त्यांची पूजा करीत असे. भरताचा अधिकार पोचत असलेले राज्य जसे रामाला नको आहे, तसेच रामांचा अधिकार असलेले राज्य भरताला मुळीच नको आहे. असे 2 त्यागी, उदात्त, पराकोटीच्या सुसंस्कृत राजांचे जीवन आहे. या आदर्श जीवनाला जगात कुठं तोड नाही. वनवासाच्या 14 वर्षाच्या कालावधीत भरताने श्रीरामांच्या पादुकांना साक्षी ठेवून राज्यकारभार चालवलाय. पितृवचनाचे पालन, बंधुप्रेम, पातिव्रत्य, एक पत्नी व्रत, गुरूंविषयी अत्यंत आदरभाव, सुराज्य स्थापना, प्रजा कल्याण, हे सर्व गुण त्यावेळच्या मानवी संस्कृतीच्या स्वरूपात दिसून येतात. राजा दशरथ अयोध्यापती होता. राजा आणि प्रजा यांचे संबंध प्रेमाचे होते. त्या काळच्या जीवन पद्धतीनुसार प्रत्येकाला अध्ययन आणि शस्त्रविद्या यांचे ज्ञान प्राप्त करावेच लागे. मग तो सामान्य असो किंवा राजघराण्यातील क्षत्रिय. वेदाध्ययन वनात वास्तव्य करणाऱ्या ऋषीकडून केले जाई. वनात जागोजागी ऋषींच्या आश्रमशाळा होत्या. वसिष्ठ ऋषी रघुकुलाचे कुलपती होते. राजाच्या दरबारात सल्लामसलतीसाठी परिषद बोलवली जाई. त्यात ऋषींचाही समावेश असे. सुराज्य प्रस्थापित व्हावे हे ऋषीजनांचे सात्विक ध्येय होते. यासाठी त्यांनी क्षत्रियांची मदत घेतली. सुराज्य स्थापनेसाठी वनात यज्ञकार्ये केली जात.
यज्ञाच्या कार्यात राक्षस विघ्न आणू लागले. राक्षसांना प्रतिबंध करण्याचे कार्य ऋषींनी आरंभिले. विश्वामित्र ऋषी त्यासाठी राजा दशरथाकडे आले आणि किशोर वयातील राम लक्ष्मण या राजपुत्रांनी या कार्याला सहाय्य करावे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. स्वतः विश्वामित्र तपोनिधी होते. तरुण पिढीला घडवण्याचे लोकोत्तर कार्य त्यांनी केले. श्रीराम लक्ष्मण वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी विश्वामित्रांबरोबर जायला निघाले. अशा रीतीने श्रीरामांचा ऋषी संस्कृतीशी दुवा जुळला. वनवासात त्यांनी चित्रकूटापासून पंचवटीपर्यंत 10 वर्षे वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रम सानिध्यात व्यतीत केलेली आहेत. या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने, दिवस 5, भाग 4. राम लक्ष्मण, किशोर वयातील राम लक्ष्मण या राजपुत्रांनी या कार्याला सहाय्य करावे अशी विश्वामित्रांनी राजा दशरथाकडे मागणी केली. स्वतः विश्वामित्र तपोनिधी होते. तरुण पिढीला घडवण्याचे लोकोत्तर कार्य त्यांनी केले. श्रीराम लक्ष्मण वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी विश्वामित्रांबरोबर जायला निघाले. वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी निघाले. राघवाची कथा गोड, आपण ती श्रवण करत आहोत. वडिलांची आज्ञा पुन्हा आत्ताच्या काळामध्ये आपण थोडंसं डोकावून बघूया. हे पाहत असताना कुटुंबात सत्संग नाही. आजकाल आता मुलगा थोडा मोठा झाला किंवा मुलगी मोठी झाली की त्यांना आपल्या आईवडिलांनी, आजी आजोबांनी काही सांगितलेलं आवडत नाही. त्या मुलांना काही विचारलेलं आवडत नाही. त्यामुळे घरामध्ये भांडणं, गैरसमज निर्माण होतात. यासाठी सत्संग फार महत्त्वाचा आहे. कुठे सत्संग घडत असेल तर त्यात सातत्य राहत नाही. सत्संगात सातत्य तेव्हाच निर्माण होईल जेव्हा या 5 स्वचा आपण विवेकाने आपल्यामध्ये अंगीकार करू. मी आत्ता म्हणाले 5 स्व, ते कोणते आहेत बरं, हे आपण पाहूया. पहिला आहे स्वकीय, दुसरा स्वभाषा, तिसरा स्वाभिमान, चौथा स्वराष्ट्र आणि 5वा स्वत्व. तत्ववादी लोक फार विचारी असतात. सीतामाई वनवासात सुद्धा सुखात होती आणि आपण सुखात असून वनवासात आहोत. शूर्पणखा आज समाजात वेगवेगळ्या रूपात येते आणि ती तिच्या रूपाने मोहमायेने कधी रसातळाला नेईल ते काही सांगता येत नाही. फसवणारी आणि वेगवेगळी मतं सांगणारी लोक येतात. त्यांना ठामपणे उत्तर देता आले पाहिजे. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन हेच ध्येय असले पाहिजे. लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा रेषा होती. ही प्रत्येकासाठी आहे. भोगवादी संस्कृती आली की वासनेला विकाराचे स्वरूप आलेच. त्यामुळे समाज रसातळाला जाईल. सतत आहार, विहार आणि उपभोगाच्या नवनवीन गोष्टी एवढ्यातच चैनी विलासात आयुष्य वाया घालवणारे अशी जर प्रजा असेल तर राष्ट्र विलयाला जाईल. त्यासाठी राजा उत्तम आदर्श निर्माण करणारा, सतत फक्त प्रजेच्या सुखाचा विचार करून वागणारा असेल तर आपोआपच प्रजेवरही त्याचे उत्तम संस्कार होतात. मी सांगितलं की राजा भरतानी राजा झालाच नाही. तो श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या, त्याला राज्याभिषेक केला आणि आपण स्वतः संन्यस्त वृत्तीने, तपस्वी वृत्तीने राहून
राज्यकारभार चालवला. इतके जर आदर्श निर्माण करत असेल राजा रामाचं राज्य चालायला लागलं रामांच्या पादुका ठेवून सिंहासनावरती, तर लोकही तितकाच चांगला विचार करून वागायला लागतात. लोक आपल्याजवळ होतं ते धन आणून द्यायला लागले. हे घ्या, हे तुमच्याजवळ सुरक्षित राहील, आमच्याकडे हे भरपूर आहे, हे तुमच्या राज्यासाठी घ्या, असं म्हणून लोक आणून द्यायला लागले. आणि आता परदेशातल्या बँकांमध्ये गुपचूप भरपूर मोठ्या प्रमाणावर काही कोटींच्या घरात सत्ता संपत्ती गोळा केलेली असते. हा संस्कारच नाहीसा झाला. आपल्या राष्ट्रावरती प्रजेवरती उत्तम संस्कार व्हायला पाहिजेत हा विचारच नष्ट झाला. कुटुंबातील स्त्रियांनी सुद्धा आपला पती कष्ट करून परिश्रमपूर्वक मिळवलेला पैसा लक्ष्मी रूपाने घरात येतोय ना, हे पाहिले पाहिजे. नाही, मला कसंही करून 58 इंची तो LED पाहिजेच. माझ्या शेजारच्या मैत्रिणीच्या घरी आलाय ना, मग मलाही पाहिजे. आपल्या दारापुढे हे अमुक एक कारस्थान म्हणजे कार ठेवायची जागा, हो, तेही पाहिजेच. त्याचा समाधानाने आनंदाने योग्य विनियोग लक्ष्मी रूपाने येणाऱ्या घरात येणाऱ्याचा केला पाहिजे. आता पुष्कळ वेळा माझं शिक्षण, माझी योग्यता याचा विचार न करता मला सगळे सुखोपभोग उत्तम रीतीने मिळायलाच हवेत, अगदी च लावून. कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला की पहिलंच आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत स्पर्धा सुरू झाली आणि ही स्पर्धा सोशल मीडियामुळे घराघरात पोचली. अहो, साधी डिटर्जंट पावडरची ॲडव्हर्टाईज ती काय, पण भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी, की लगेच आपली पावडर फेकून द्यायची, दुसरी नवीन आणायची. तीच गोष्ट मालिकांची. एकाही मालिकेने कुटुंबातील संस्कार, नात्यातील गोडवा, परस्परांवरील प्रेम यातलं काही दिसत नाही. सतत किचन पॉलिटिक्स करत राहायचे आणि स्त्रियाच याच्यामध्ये विलन असतात, हे आणखीन वेगळं. सीतामाईचं नाव जरी घेतलं तरी आपल्यासमोर शुद्धता, पवित्रता, सहनशीलता अशा गुणांनी युक्त मूर्तिमंत सात्विकता येते. यासाठीच रामायणाचा अभ्यास करायचा. रामायणामध्ये गृहस्थाश्रम अतिशय सुंदर सांगितलेला आहे. एकमेकांनी सामंजस्याने, एकमेकांच्या विश्वासावर एकमेकांचा विकास साधायचा आहे. किती महत्त्वाचं वाक्य पहा. हा खरा गृहस्थाश्रम. आत्ताच्याच काळात एकत्र कुटुंब असेल तर आई बाबा दोघेही नोकरीच्या निमित्ताने जास्त वेळ ऑफिसमध्ये, ऑफिसला जाताना येताना ट्रॅफिकमुळे घरी पोहोचायला उशीर होतो. अशा वेळी मुलांजवळ आजी आजोबा असतील तर आजी आजोबा आणि नातवांना एकमेकांच्या सहवासाचा निखळ आनंद मिळेल. नातवांना आजी आजोबांचे प्रेम मिळेल आणि त्यांच्या आईबाबांना आपली मुलं आजी आजोबांजवळ आहेत त्यामुळे सुरक्षित आणि निर्धास्त वाटेल. नातवंडांना खाऊ पिऊ घालणे, त्यांचे शाळेतून घरी घेऊन येणे, त्यांचा अभ्यास घेणे, गोष्टी सांगणे, शुभं करोती परवचा म्हणून घेणे, त्यांना शिस्त लावणे, काही दुखलं खुपलं औषध पाणी करणं, त्यांचे लाड करणे, अशा इतक्या साऱ्या गोष्टी आणि कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाच्या बिनबोभाट होऊन जातात. पूर्वीच्या काळी ऋषींच्या आश्रमात गुरुकुल पद्धती होती. त्यात स्वावलंबन हा महत्त्वाचा संस्कार केला जायचा. सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी,
आणि भूमीला पाय लावताना तिला नमस्कार करायचा पृथ्वी मातेला, तिची क्षमा मागायची. समुद्र वसने देवी हे 2 श्लोक म्हणून भूमातेला नमस्कार करण्याचा संस्कार अंथरुणातून उठताना पांघरुणाची घडी लगेच घातली पाहिजे. रोज तेच काम करण्याने सातत्य निर्माण होते आणि आपल्या जीवनाला शिस्त लागते, चांगले संस्कार होतात. अशाच संस्कारातून घडविलेला एक युवक, चांगला MBA झालेला, एका कंपनीत मोठ्या अधिकाराची पद अशा ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी गेला. मनात विचार केला, आई बाबा फारच मागे लागतात, फारच शिस्तीचं आहे त्यांचं सगळं. चांगल्या पगाराची नोकरी मिळून परदेशात जाण्याची संधी मिळाली की आई वडिलांच्या शिस्तीतून सुटका, या सगळ्या कटकटीतून आपण लांब निघून जाऊ, असा विचार करून हा मुलगा इंटरव्ह्यूसाठी आलेला आहे. इंटरव्ह्यू 5व्या मजल्यावर होता. रिसेप्शनिस्टने इंटरव्ह्यूसाठी आलेल्या कॅन्डिडेट्सना, एम्प्लॉईजना खालच्या हॉलमध्ये खुर्च्यांवर बसायला सांगितले. तिथली गर्दी भरपूर. युवकाला आपली निवड होणे अवघडच आहे असे मनात आले. एक कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी जात होते आणि लगेचच नर्व्हस चेहऱ्याने बाहेर पडत होते. त्याचा नंबर आला तेव्हा बाहेर पडणाऱ्या युवकाला त्याने इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न विचारले असे म्हणताच तो म्हणाला, काहीच नाही, फाईल सुद्धा नीट पाहत नाहीत. बहुतेक त्यांच्या कुणा नातेवाईकाची निवड झाली असावी, उगाच नाटक चाललंय हे. तोपर्यंत या युवकाचे नाव रिसेप्शनिस्टने घेतले. युवक आपली फाईल सोबत घेऊन उठला. तो सगळेजण बसलेल्या खुर्च्या, मासिक वेडी वाकडी टाकून रागाने खुर्ची पालथी टाकून निघून गेले होते. हे सगळं त्याने व्यवस्थित केलं. जाण्यासाठी तो उठला, तो लॉनवर पाण्याचा पाईप वाहत होता. त्याने जाऊन तो नीट झाडाच्या मुळाशी सोडला. तिथून तो पहिल्या मजल्यावर पायऱ्या चढून जाऊ लागला तर भर दुपारी 12 वाजता जिन्यातील दिवे चालू होते. ते त्याने बंद केले. 3ऱ्या मजल्यावर सगळे फॅन चालू होते. तिथे कुणीही नव्हते. ते त्याने बंद केले. 4थ्या मजल्यावर येताच बेसिनचा नळ वाहत होता. तो त्याने बंद केला. या सगळ्या गडबडीत त्याला 5व्या मजल्यावर इंटरव्ह्यूसाठी 2 मिनिट उशीर झाला. तेव्हा तेथील बॉस म्हणाले, तुला 2 मिनिट उशीर झाला. इंटरव्ह्यूला वेळेवर पोहोचू शकत नाहीस तर तू काम काय करू शकणार. त्याही वेळेत त्याने बॉसची क्षमा मागून तिथून निघण्याची अनुमती मागितली. तेव्हा डायरेक्टर पदावरचे सगळे अधिकारी त्याच्यावर अत्यंत खुश झाले. म्हणाले, कधीपासून जॉईन करतोयस आणि सॅलरी किती घेणार. हे ऐकताच त्या युवकाला आश्चर्याचा धक्काच बसला. तो म्हणाला, तुम्ही माझा बायोडेटा पाहिला नाहीत, माझा इंटरव्ह्यू घेतला नाहीत आणि एकदम एवढ्या मोठ्या पोस्टसाठी सिलेक्शन कसे केलेत. तेव्हा डायरेक्टर म्हणाले, तू एकट्याने खुर्च्या, पेपर, मासिक व्यवस्थित ठेवलेस, वाहणारे नळ, लाईट, फॅन बंद केलेस. हे आम्ही सगळे CCTVतून पाहत होतो. इथे लिफ्ट आहे पण आज ती मुद्दाम बंद ठेवली. हाच तर इंटरव्ह्यू होता आणि तुझे सिलेक्शन झाले. जो युवक कंपनीचे नुकसान होऊ नये म्हणून एवढी काळजी घेतो तो नक्कीच उत्तम काम करू शकेल. त्यावेळी त्या युवकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आपल्या आई वडिलांचे संस्कार आठवून त्याने मनोमन त्यांना नमस्कार केला. आज त्याच संस्कारांमुळे मोठ्या पदाचा जॉब मिळाला होता. आई वडिलांच्या शिस्तीमुळे त्या युवकाला ती कटकट वाटत होती, पण आज त्याला त्यांच्या
शिस्तीचे, संस्कारांचे महत्त्व कळून चुकले होते. तरुणाईमध्ये सुद्धा समाजासाठी काहीतरी करणारी मुलं आहेत, पण त्यांचं प्रमाण खूपच अल्प आहे. एवढी मोठी लोकसंख्या आपल्या देशाची, प्रत्येक गोष्ट सरकार करेल असं म्हणून चालणार नाही. तर अगदी प्रत्येक व्यक्तीने मी काय कार्य करू शकते याचा विचार केला पाहिजे. मी काय करू शकते, मला कुठे वेळ मिळतो असा विचार करता कामा नये. एखादी स्त्री गाडी चालवू शकत असेल तर तिने 5 स्त्रियांना गाडी चालवायला शिकवली, तर एखादी सावित्री आपल्याकडे काम जास्त चांगल्या पद्धतीने कमी वेळात करू शकेल. बँकेत सर्व्हिस करणाऱ्या स्त्रीने बँकेचे व्यवहार रोज 5 जणांना शिकवले. आजी आजोबांनाही संस्कार वर्ग, योगासने, मुलांना छान छान गोष्टी, अभ्यास शिकवला तर त्यांनाही आनंद मिळेल आणि मुलांचे कल्याण होईल. या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ.